हे गाईज गुड मॉर्निंग. तर बापरे! थंडी काय विषय काय आहे थंडीचा. अचानक किती वाढलेली आहे लिटरली. म्हणजे मला ना जेव्हापासून एंगेजमेंटचा व्लॉग माझी नाही हं, रिलेटिव्हमध्ये ज्यांची होती, त्या व्लॉगपासनं तिथनं थंडी मला इतकी जाणवायला लागली ना आणि आज सकाळी तर खूप वाटत होती. पुढे तुम्हाला दिसेल की मी काय-काय करते त्या बचावसाठी. काही नाही उन्हात बसते आणि काय. सो सकाळी मी आवरायला घेतलं आणि आता ना सध्या मला खूप बोर पण व्हायला लागलेलं आहे. म्हणजे नशिबाला कालचा व्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल, की "अरे यार, आज तर एकदम चिल बोलती आणि काल नशिबाला कोसत होती." सो अशीच आहे मी. थंड पाय गरम चाणी थंड पाय गरम थंड पाणी गरम चाय असं चालूच असतं माझं. आणि काय शेवट एवढं पण कोसून नाही चालणार गाईज. लाईफ आहे ना, असं मी लगेच कुठे जीव वगैरे देणार असं तर काही करू नाही शकणार. का मी असं का करू भाई? मला किती मोठं स्वप्न पूर्ण करायचं माझं. पुढे किती माझे ड्रीम्स आहेत. त्यांना पूर्ण केल्याशिवाय मी कसं काय जाणार आहे? सो असो, तर लाईफ आहे आता त्याला घेऊन तर चालावंच लागणार आहे. हं, सुख-दुःख तर हे होतच राहणार आणि मी तुमच्यासोबत पण शेअर करतच राहणार. अच्छा, तर बिलकुल तुम्हाला असं वाटत नसेल माझ्याकडे बघून, की मी संडास बाथरूमसारख्या गोष्टीही घासते माझ्या हाताने स्वतःच्या. तर मी घासते गाईज. काय करू? 2 टाईमाच्या जेवणासाठी मला हे कामं करावंच लागतं. आता हे हमारे कामं यहाँ तर ऐसा ही होता है। केल्याशिवाय काही होतच नाही गाईज. दर वीकला, दर 3-4 दिवसांनी करावंच लागतात. सो ते मॅन्डेटरी झालंय. सो ते केल्यानंतर मी बाकीचेही कामं आवरले, भांडे वगैरे. मी भांड्यासाठी तर फुल टाईम, पार्ट टाईम जॉब पण करू शकते. एवढी माझ्या हाताला अशी सवय झालेली आहे, की ते कुठेही बघितलं, कुठे कोणाच्या घरी पण गेली ना, तरी माझ्या हातांना असं गप्प बसवलं जात नाही. "अरे नाही, मदत करू मी." मग मी तिकडे पण भांडे घासू लागते. म्हणजे इतकं मला आता माझ्या कामामध्ये मी प्रोफेशनली एक आर्टिस्ट होत चाललेली आहे. बनायचं काय होतं आणि बनते काय? नाही, असं नाही म्हणता येईल. अच्छा, तर मग दुपारी चांगलं काही सगळं काही बाय द वे आज मी घरी एकटीच आहे, एकलाची. हां. पण खरं सांगू गाईज मला फार आवडतं यार जेव्हा मी एकटी असली. म्हणजे मला ना असं हे चावटिक दुनियामधला चावटिक बरोबर बोलली का मी? बैगन अरे बापरे! मी जेन झी वर्ड शिकते. जेन झी वर्ड शिकते गाईज. प्राउड ऑफ मी. और अभी तर तो रुको, हे ना असं खूप क्लाइमैक्स अशी अभी भसाड-भसाड बाकी है। दुनियामधनं कधीतरी मला असं वाटतं, की नाही का मी घरात फक्त एकटी असो. मला तर घरसुद्धा असं वाटतं, की माझं एकलं स्वतःचं असावं बैगन आणि मी एकदम शांत जीव खाते-पिते, झोपते, मस्त आराम करते आणि माझं काम करते. बस असं मला लेकिन पाहिजेल एक असतं. पण सेकंड। अनफॉर्च्युनेटली मला इतकं काही स्ट्रगल करावं लागतंय फक्त 2 टाईमाच्या जेवणासाठी. बरं ते सोडा गाईज. दुपारी सर्व काही आवरून मी शेजाऱ्यांच्या म्हणजे माझी कॉलनीमध्ये फ्रेंड राहते दीदी म्हणून. सो तिच्या घरी मी गेलेली कारण तिला तिच्या सिस्टरचं बेबी बंप शूट करायचं होतं. सो दॅट्स वाय मग मी त्यांच्याकडे गेली. त्यांना थोडीशी मदत करू लागली फोटोशूटमध्ये आणि ते सगळे काही व्रॅप करून घरी आले आणि मग रात्रीच्या डिनरमध्ये करायची होती बिर्याणी. ती मम्मी करणार होती म्हणून मी फक्त सामान रेडी करून ठेवलेलं आणि त्यानंतर मग मी रिकामी बसलेली होती. तर अचानक मग मी विचार केलेला हा मूव्ही बघायचा म्हणजेच धडकन. आणि गाईज हे जो सॉन्गचा पार्ट आहे ना, ह्याचा एक वेगळा किस्सा आहे माझ्या लाईफमधला एकदम लहानपणाचा. आता हा किस्सा मी उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. खूप फनी किस्सा आहे. तर तो किस्सा मिस नको व्हायला म्हणून आत्ताच्या आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी बाय इकडे-तिकडे बाय, गायब नको व्हायला. टाटा। बाय बाय.